नवापूर तालुक्यातील श्रावणी गटातील श्रावणी गावात आयोजित ग्रामीण क्रिकेट बॉल टूर्नामेंट मोठ्या उत्साहात पार पडली आहे। या स्पर्धेतील विजेत्या वेलदा संघास तसेच उपविजेत्या श्रावणी संघास श्रावणी गटाचे भावी जिल्हा परिषद सदस्य श्री NG वसावे यांच्या हस्ते रोख बक्षीस आणि पारितोषिके प्रदान करण्यात आले। या ग्रामीण क्रिकेट टूर्नामेंटचं आयोजन युवक खेळाडूंना व्यासपीठ मिळावं आणि ग्रामीण भागातील क्रिकेटला चालना मिळावी या उद्देशानं करण्यात आलेलं होतं। श्रावण गटाचे भावी जिल्हा परिषद सदस्य श्री NG वसावे यांनी स्पर्धेच्या नियोजनामध्ये सक्रिय सहभाग घेत युवक क्रिकेट प्रेमींना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रयत्न केलेत। रविवारी पार पडलेला अंतिम सामना श्रावणी विरुद्ध वेलदा संघामध्ये अत्यंत रंगतदार आणि थरारक ठरलाय। शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणाऱ्या या सामन्यामध्ये वेलदा संघानं विजय संपादन केलाय तर श्रावणी संघ उपविजेता ठरलाय। फायनल सामन्याच्या वेळी माजी पंचायत समिती सभापती सदस्य रतिलाल कोकणी, रमण कोकणी, रुपेश कोकणी, सुरेश कोकणी, शांदेव गायकवाड, दत्तू गावित, रोहित गावित, दाव्या गायकवाड, राम कोकणी, वासुदेव कोकणी, शांतीलाल कोकणी, करण कोकणी, संग्राम कोकणी, किरण पाडवी, सौरव कोकणी, मनोज गावित, आदर्श कोकणी, समीर कोकणी, विकास कोकणी, भरत कोकणी, राकेश कोकणी, रोहित वसावे, गौरव कोकणी, प्रेम कोकणी आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी गावकरी, युवक खेळाडू आणि क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। ग्रामीण भागातील खेळाडूंना अशा स्पर्धांमुळे नवी दिशा आणि प्रेरणा मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे। सातपुडा एक्सप्रेस न्यूजसाठी आणि या स्पर्धेत म्हणजे आम्ही वेल्दासोबत खूपच मॅच खेळलो, सेमीफायनल, फायनल, पण त्यांनी आम्हाला काही जिंकू दिलं नाही। पण आम्ही पुरा प्रयत्न करू की पुढच्या वेळेस जर ते आम्हाला कुठेतरी भेटतील तर त्यांच्यासोबत आम्ही चांगला क्रिकेट खेळू आणि त्यांना जिंकण्याचा प्रयत्न करू। श्रावणी गावाचे आयोजक ही टुर्नामेंटसाठी प्रयत्न करणारे सर्व श्रावणी टीमचे प्लेयर आयोजक यांचे आभार मानतो आणि ही टुर्नामेंटमध्ये आयोजकचे स्पॉन्सर NG वसावे सर यांचे पण आभार मानतो की त्यांनी आयोजकांसाठी संपूर्ण नियोजन केले ट्रॉफीसाठी काय। आणि आम्ही फायनल मॅच आमची इच्छा पण होती की वेल्दासोबत होवे आणि त्याच्यासोबत पहिल्यांदा आम्ही खेळलो आणि विजय पराभव होत राहतं, पण आम्ही पण अजून पुढच्या वेळेस जसं कोकणीपाडा संघाने सांगितलं पुढच्या वेळेस भेटू तर आम्हाला पण खेळायची अजून इच्छा आहे त्यांच्यासोबत की त्यांच्यासोबत चांगल्या रीतीने खेळू अशी आमची इच्छा आहे। आणि आमची सर्व टीमचं पण आम्ही आभार मानतो की त्यांनी चांगल्या रीतीने खेळ खेळलं, या वादविवाद काही झालं नाही, त्यांचा मी संपूर्ण आभार मानतो आयोजकांचा आणि ही टूर्नामेंट आयोजकांचे पण आभार मानतो आणि NG वसावे सरांचे पण आभार मानतो। और चारों टीमों ने बहुत ही बढ़िया खेल दिखाया, उसमें विन हार जीत होती रहती है क्रिकेट में। अच्छा है, बड़ी टीमों के साथ खेले, अमुक गाँव ऐसे है तो हमको नहीं लेते, अच्छे खेलते हैं इसलिए अच्छी टीमों के साथ खेलो, मनोबल बढ़ेगा और अच्छा खेल देखने को मिलेगा। अच्छी टीमों को बुलाओ, इतना ही है। NG वसावे साहिब बहुत ही अच्छा स्पॉन्सरशिप करे। श्रावणी गांव में बहुत ही बढ़िया टूर्नामेंट हुआ, अच्छा लगा यहाँ के खेल के और जीत के चारों टीमों को खूब खूब आभार। और श्रावणी गांव के जो भी दर्शक है बहुत सपोर्ट करे, ऐसा ही सपोर्ट करते रहे। नमस्कार, मी NG वसावे, श्रावणी गटाचे भावी जिल्हा परिषद सदस्य। मित्रांनो, आज श्रावणी इथे श्रावणी गावाचे नावलौकिक आणि नवापूर तालुक्यात यशस्वीपणे कामगिरी करणारे आमचे नेते माननीय सभापती साहेब यांच्या उपस्थितीत आणि श्रावणी गावातील सर्व युवा मंडळ आणि विशेष करून रोहित, नंतर करण या सर्व टीमने हे संपूर्ण क्रिकेट आयोजित करण्यात आलं, त्यांचे प्रथमतः मी त्यांचे अभिनंदन करतो। आणि श्रावणी गटातील सर्व प्लेयरला आणि सर्व नंदुरबार जिल्ह्यातील जे पण प्लेयर इथे आलेले आहे त्यांचे पण अभिनंदन करतो। आणि श्रावणी गटासाठी आमची पूर्ण टीम मिळून पूर्णतः रूपरेषा तयार करेल, जेणेकरून या ठिकाणी श्रावणी गावात आणि श्रावणी गटामध्ये आपण एक उत्कृष्ट पद्धतीने ग्रंथालय तयार करणार आहोत, उत्कृष्ट पद्धतीने व्यायामशाळा तयार करणार आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना चांगल्या तऱ्हेचे
नवीन प्लेअर तयार झाले पाहिजे. मेंटॅलिटी फिटनेससाठी ग्रंथालय यासाठी होईल की MPSC असेल, UPSC असेल, अशा तऱ्हेचे स्पर्धात्मक परीक्षामध्ये विद्यार्थी यशस्वी झाले पाहिजे. या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करणार आहे. तसेच आपल्या गटामध्ये पायाभूत सुविधा नाहीत. या पायाभूत सुविधासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहे, जेणेकरून 100% रोजगार कसं प्राप्त होईल यामध्ये आम्ही लक्ष करू. आणि क्रिकेटच नव्हे तर नवीन नवीन खेळांसाठी आम्ही प्रयत्न करू. आणि जास्तीत जास्त आपले संपूर्ण लोक स्वतःच्या पायावर कसे उभे राहतील याच्यावरती आम्ही प्रयत्न करू. आणि जे विशेष करून वेल्दा टीमने, नेहमी मी बघतो वेल्दा टीम ही नेहमी जिंकत असते आणि पुढे सुद्धा वेल्दा टीमने कसं जिंकले पाहिजे यांनी जास्तीत जास्त म्हणजे रणजी ट्रॉफीमध्ये जास्ती प्लेअर गेले पाहिजे यासाठी आमचे गाईडलाईन करतील. आणि आम्ही संपूर्ण यांच्यासाठी विशेष करून प्रशिक्षणासाठी आपण करू. म्हणजे एवढंच नाही, फक्त वेल्दा टीमसाठी नाही, श्रावणी टीम असेल, नंतर उदाहरणार्थ जामदा असेल, आणि या गटातील जेवढ्या पण टीम असेल त्यामध्ये चांगले जर प्लेअर आपण निवडू आणि त्यांना आम्ही पुढे पाठवण्यासाठी प्रयत्न करू. आणि कलेक्टर मॅडमला आणि इतर जे पण असतील पालकमंत्री असतील त्यांच्याशी बोलू, आणि जेणेकरून आमच्या पूर्ण नवापूर तालुक्यात चांगले प्लेअर रणजी टीममध्ये कसं जातील यासाठी आम्ही संपूर्ण सहकार्य करू. आणि एज्युकेशनसाठी जर विद्यार्थ्यांना मदत हवी असेल तर ते आम्ही 100% करणार आहोत. तसेच पुन्हा एकदा जे पण प्लेअर हारले असतील त्यांनी दुःख मानायची गरज नाही. एक आदर्श टीम म्हणून तुम्ही प्रयत्न करा आणि आदर्श मेहनत करा, प्रॅक्टिस करा, सराव करा. सराव जर 100% जर केला तर मी गॅरंटी देतो पुन्हा तुम्ही वेल्दाची टीमसारखं प्रथम बक्षीस घेऊ शकतात. आणि त्यासाठी म्हणजे स्वतःला कमी लेखू नका, स्वतःला थोडं परिपक्व बनवा. आणि जेव्हा परिपक्व होणार तेव्हा हारलेली टीम सुद्धा प्रथम क्रमांक मिळेल. हे 2 शब्द म्हणून मी समाप्त करतो. जय हिंद. 10 दिवसापासून चाललेल्या क्रिकेट स्पर्धेचं आज या ठिकाणी श्रावणी ग्राउंडवर सांगता झाली. या दरम्यान ज्या ज्या टीमने भाग घेतलं या ठिकाणी अत्यंत उत्कृष्ट असं आयोजन करून ही स्पर्धा पार पाडलेली आहे. या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडू फार आनंदाने आणि त्यांच्या खेळाच्या कौशल्याने प्रभावित करत होते. नवापूर तालुक्यात अशा बऱ्याच स्पर्धा होत असतात, परंतु श्रावणी गावाची स्पर्धा ही एक वैशिष्ट्यपूर्ण होती. माननीय NG वसावे सर, साई अकॅडमीचे जे संचालक आहेत, त्यांनी या ठिकाणी स्पॉन्सरशिप केली होती. अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी स्पर्धा पार पाडलेली आहे. अशा स्पर्धाने खेळाने माणसाचं शरीर सदृढ होतं आणि संगीताने मन सदृढ होतं. म्हणजे या शरीराला व्यायामाची गरज असते. आणि लहानपणापासून आज लहान मुलं इथं फार प्रोत्साहित होते आणि त्यांचा आनंद फार मोठा होता. या ठिकाणी वेल्दा मागे एक 5 वर्षापूर्वी सुद्धा स्पर्धा आयोजित केली होती आमदार सशक्त म्हणून 2001 मध्ये. तेव्हा सुद्धा वेल्दा टीमने फार उत्कृष्ट असं खेळ दाखवला होता आणि त्यावेळी सुद्धा मला वाटतं पहिला बक्षीस त्यांनी नेला होता आमदार साहेबांच्या हस्ते. आणि फार मोठी स्पर्धा ती पण होती. अशा विविध स्पर्धा ठेवून गावोगावामध्ये खेळाचे महत्त्व हे आपल्या आदिवासी मुलांना दिलं गेलं पाहिजे. आदिवासी मुलंसुद्धा फार पुढं जातील. त्यांना जर वैयक्तिक असं मार्गदर्शन केलं, खेळाचं महत्त्व सांगितलं तर ते निश्चितच पुढे राज्यस्तरावर आणि राष्ट्र स्तरावर ते चमकतील असं मला आशा वाटते. आणि मी या सगळ्या खेळाडूंना 4था बक्षीस जामदा गावातल्या खेळाडूंनी घेतला, 3रं कोकणीपाडा, 2रं आमचं श्रावणीचं आणि पहिला वेल्दा टीमचं. सगळ्या खेळाडूंचं मी अभिनंदन करतो आणि मी त्यांना पुढील खेळासाठी आणि पुढे प्रगतीसाठी खेळात असंच प्रगती हो असं मी त्यांना आशीर्वाद देतो.